सैफ अली खानवरील हल्लेखोराचा आणखी एक नवा फोटो समोर। हल्ल्यानंतर कपडे बदलून हल्लेखोरानं गाठलं वांद्रे स्टेशन। सैफ अली खानवरच्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी तब्बल 35 टीम तयार। मुंबई पोलिसांच्या 20 तर क्राईम ब्रांचच्या 15 टीम करणार तपास। सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारा रिक्षा चालक माझावर। हॉस्पिटलमध्ये नेताना सैफची अवस्था कशी होती, केलं सविस्तर वर्णन। सैफच्या पाठीचं ऑपरेशन करून काढला चाकूचा अंदाजे 2.5 इंचाचा तुकडा। केवळ 2 मिलीमीटर अंतरामुळे बचावला सैफ। सैफ अली खाननं हल्ल्यावेळी दाखवलेल्या धाडसाचं लीलावतीच्या डॉक्टरांकडूनही कौतुक। रक्तबंबाळ अवस्थेत एखाद्या घायाळ सिंहासारखा तैमूरला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याची डॉक्टरांची माहिती। अभिनेता शाहरुख खानच्या घरातही एकानं 14 जानेवारी रोजी केली होती रेकी। मन्नतमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर। वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावानं पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट्स। एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती समोर। हडपसरच्या एमनोरामध्ये 2 आणि खडकीला 1 फ्लॅट। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नियुक्ती झाल्यास अनेकांकडून राजकारण होईल, असं उज्ज्वल निकमांचं मत। फडणवीसांची माहिती, निकमांची नियुक्ती झाली पाहिजे, धनंजय देशमुखांनी केली होती मागणी। गोळीबार आणि दुहेरी हत्येनं बीड जिल्हा हादरला। आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईमध्ये जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार। धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात केलेल्या बदलांवर कोर्टाचा सवाल। 2 आठवड्यांमध्ये राज्य सरकारकडून मागवलं स्पष्टीकरण। संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींचा प्रामाणिकपणा। लाभ नाकारण्यासाठी स्वतःहून केले अर्ज। गेल्या 8 दिवसात 10 ते 12 अर्ज दाखल। बारामती तालुक्यात वडिलांनीच केली 9 वर्षाच्या मुलाची भिंतीवर डोकं आपटून हत्या। अभ्यास करत नसल्याच्या रागातून खून। पोलिसांनी अंत्यविधी थांबवून केली उत्तरीय तपासणी। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा। इम्रान आणि पत्नीला अटक करण्याचे आदेश। अल कादिर ट्रस्ट प्रकरणात झाली शिक्षा। इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळात युद्धबंदीचा करार मंजूर। आता सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा। नेतान्याहूंचा पाठिंबा काढून घेण्याची मित्रपक्षाची धमकी। मनु भाकर, प्रवीण कुमार, डी गुकेश आणि हरमनप्रीतला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान। टाळ्यांच्या कडकडाटात झाला जगभर डंका वाजवणाऱ्यांचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।